हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे चिकन पकोडे किंवा मग चिकन भजी म्हटलं तरीसुद्धा चालेल. एकदम कुरकुरीत असे हे चिकन पकोडे खायला लागतात आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये हे बनले जातात. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी मी इथे पाव किलो चिकन घेतलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता आपल्याला त्यासाठी लागणारे मसाले इथे मी घेतले आहेत. त्यासाठी लागणार आहे तांदळाचं पीठ, बेसन, कोथिंबीर, इथे मी कढीपत्तासुद्धा घेतला आहे. आलं आणि लसूणची पेस्ट आहे. त्यामध्येच मी एक हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे. त्याचबरोबर आपला घरगुती मसाला, चिकन मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि कस्तुरी मेथीसुद्धा मी घेतली आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आणि एक लिंबू घेतला आहे. एक लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आता हे जे तांदळाचं पीठ आणि बेसन आपल्याला लगेच लागणार नाही. ज्यावेळेस आपण पकोडे फ्राय करणार तेव्हा ते लागणार आहे. त्यामुळे मी हे साईडला ठेवते आणि बाकीचे मसाले आहेत ते मी चिकनला लावून घेणार आहे. सगळ्यात अगोदर मी यामध्ये लिंबू पिळून घेणार आहे. आपण जे एक लिंबू घेतलं होतं ते यामध्ये पिळून घ्यायचं आहे. आता ही आलं लसूणची पेस्ट आहे. यामध्येच मी एक हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे. तर ही सुद्धा आपल्याला चिकनला लावून घ्यायची आहे. आता यामध्ये हळद, चिकन मसाला आणि आपला घरगुती मसाला जो आपण घरी बनवलेला मसाला आहे ते यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता इथे मी हे मसाले माझ्या अंदाजाने टाकले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने मसाले टाकू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ मी कमीच घालणार आहे, कारण आलं लसूणची पेस्ट बनवताना सुद्धा मी त्यामध्ये मीठ घातलं होतं. त्याचबरोबर कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल, पण याने टेस्ट छान येते म्हणून मी घालते यामध्ये कस्तुरी मेथी. कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालायची आहे. इथे बघा कढीपत्ता मी बारीक कट करून घेतला आहे आणि कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि सर्व मसालेसुद्धा चिकनला व्यवस्थित लागले आहेत. आता हे मी मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आता हे तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळसुद्धा मॅरिनेट करू शकता, त्यामुळे अजून छान चव येते. फ्राय करायच्या अगोदर 1 तास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा. चिकन छान मॅरिनेट झालं आहे. आता आपण जे बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं ते यामध्ये टाकूया. इथे मी बेसन आणि तांदळाचं पीठ दोन्हीही एकाच मापाने घेतलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिकनला कोटिंग व्यवस्थित आलं पाहिजे, त्यामुळे यामध्ये थोडं पाणीसुद्धा घालून एकदम व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता इकडे मी कढई ठेवली होती आणि त्यामध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. तर आता आपण बघूया तेल गरम झालं आहे का. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता आपण यामध्ये चिकन सोडूया. आता हे चिकन पकोडे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत, त्यामुळे हे दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय होतील आणि आतूनसुद्धा व्यवस्थित फ्राय होतील. अशा प्रकारे आपल्याला सर्व चिकन पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे लगेच पलटी मारायचे नाहीत. एक साईडनी थोडे झाले नंतर मगच दुसऱ्या साईडने आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे. आता एक साईडनी व्यवस्थित झालेत. आता हे मी पलटी मारून घेते. तर बघा पहिल्या साईडनी छान फ्राय झालेत. आता दुसऱ्या साईडनी सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे फ्राय होऊ द्यायचे आहेत.
आता हे पकोडे दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय झालेत. आता आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे आपले क्रिस्पी चिकन पकोडे बनवून तयार आहेत. खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. झटपट होणारी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.